मी एक स्वतः गायक असल्यामुळे मी सरांना ऑपरेशनपूर्वी एवढीच एक गोष्ट विचारली की ऑपरेशननंतर मला पुन्हा गाता येईल का. नमस्कार, मी नितीन मोरे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये मला दाढेचा थोडा प्रॉब्लेम झाला. दातांच्या दवाखान्यात गेलो दाढ काढण्यासाठी. गेलो तर त्या ज्या आमच्या डॉक्टर आहेत, फॅमिली डॉक्टर, त्यांनी प्रो लाईफ म्हणजे आपल्या शाह सरांचं त्यांनी लेटर दिलं. आम्ही या ठिकाणी आलो. सरांनी ते 1 टाक्याचं ऑपरेशन होतं, तो स्पॉट काढला, पाठवला. आणि या प्रो लाईफ सेंटरचं तशी आम्हाला थोडी माहिती होती की इथे तेंडुलकरला तुम्ही पाहिला, तो कसा मैदानात आला की 4-6 स्कोअर करणं हा जसा प्रकार आहे सातत्य, तसंच या डॉक्टरांचं आहे, शाह डॉक्टरांचं. त्यांचं एकच काम यावरती ऑपरेशन करणं, दुसरं काही नाहीच. हे ज्यावेळेस ऐकलं त्यावेळेला म्हणलं चला, ज्यांना एकाच गोष्टीची सवय तिथं काम चांगलं होणार. म्हणजे 10 ठिकाणी फिरून काहीतरी करण्यापेक्षा एका ठिकाणी केलेलं चांगलं. आणि शाह सरांनी त्याचं इतकं छान ऑपरेशन केलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरच्यांनी त्यांना सांगितलं होतं की यांना पेन सहन होत नाही, यांना जर दुखलं तर हे हॉस्पिटल डोक्यावर घेतील. तर ऑपरेशन झाल्यापासून मला घरी जाईपर्यंत एकदाही पेन झाला नाही. आणि मस्त ऑपरेशन. आणि सगळा स्टाफ, गुन्हे सरसुद्धा किंवा बाकीचा स्टाफसुद्धा खूप छान आहे. आणि एकदम घरच्यासारखं सगळेजण लक्ष देतात. मस्त. थँक्स प्रो लाईफ कॅन्सर सेंटर. नमस्ते, मी अश्विनी मोरे, नितीन मोरेंची मिसेस. कॅन्सर ऐकल्यानंतर एक भीती असते की आता आपल्या आयुष्यात चेंजेस होणार, आपलं आयुष्य कसं. तर मिस्टरांना कॅन्सर डिटेक्ट झाल्यानंतर मी पूर्ण कळाले होते की आता आपल्या आयुष्यात हा मोठा वेगळा बदल झाला आहे. पण डॉक्टरांना भेटल्यानंतर डॉक्टरने त्याच्यावर एवढं व्यवस्थित सांगितलं की ठीक आहे, ऑपरेशन झाल्यानंतर सगळं लाईफ जसं पहिल्यासारखं होतं तसंच होणार. आणि अगदी तसं झालं. आता 1 वर्ष झालं. गेल्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झालं, तर ऑपरेशन झालं, सगळं व्यवस्थित चाललं आहे, काहीही त्रास नाही, काही नाही, खूप छान. आणि डॉक्टरांना 2 महिन्याला आम्ही फॉलोअपला येतो. आणि डॉक्टरांचं बोलणं, त्यांनी जो काय आधार मिळतो, अख्खा स्टाफ म्हणजे खूप छान सपोर्ट करतो. त्याच्यासाठी मी प्रो लाईफ सेंटरचं आणि सरांचं मनापासून धन्यवाद मानते.